दहीहंडीत 9 ते 10 थर लावणाऱ्या जय जवान पथकाला प्रो गोविंदा स्पर्धेआधीच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय. प्रताप सरनाईक यांच्या प्रो गोविंदा स्पर्धेत जय जवान गोविंदा पथकाला संधी देण्यात आली नसल्यानं जय जवान पथकानं नाराजी व्यक्त केली आहे. आयोजकांनी राजकारण करून आम्हाला बाहेर काढलंय असा आरोप जय जवान पथकानं केलाय. तर जय जवान पथकाला रजिस्ट्रेशन करायला उशीर झाला आणि त्यामुळेच संधी दिली नसल्याचं आयोजकांनी स्पष्टीकरण दिलंय. दरम्यान याच जय जवान गोविंदा पथकानं मुंबईत झालेल्या ठाकरेंच्या विजय मेळाव्यात थर लावून सलामी दिली होती. त्यामुळे जय जवान गोविंदा पथकाला ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यात सलामी देणं नडलं की काय अशी चर्चा सध्या मुंबई आणि उपनगरात सुरू आहे. येत्या 7, 8 आणि 9 ऑगस्टला वरळी डोम इथं प्रो गोविंदाची स्पर्धा रंगणार आहे. प्रताप सरनाईकांचे पुत्र विहंग सरनाईक प्रो गोविंदाचं आयोजन करतात. 10 जूनला दुपारी 12 वाजेपर्यंत स्पर्धेसाठी नोंदणीची मुदत होती. आम्ही दुपारी 12:04 नोंदणी केली. खोपटचा राजा आणि नूतन बालवाडीची नोंदणी दुपारी 12:04 झाली असा दावा जय जवान पथकानं केलाय. त्यावर जय जवान पथक हे काही सेकंदांमुळे मागे राहिलंय असं म्हणत आयोजकांनी चर्चेला पूर्णविराम दिला.